अग्नी, तो माणस झोंबी झालाय, त्याचं काय करायचं बाबा? मी तर त्याच्या समोर जरी गेलो तरी मला चावायला उठतो तो. त्याच्या डॅडलाही पकडून तुझं लुणाच्या हवाली करून झालं आहे. पण तू त्यांना नाही जगू देत आहेस आणि नाही मरू देत आहेस. नक्की तुझ्या डोक्यात चाललं काय आहे? विष्णू आणि अग्नी रात्रीच्या टाईमला गार्डनमध्ये बसले होते. तसंही दोघं मागच्या जन्मात गुबाळच होते वाटतं, जे ह्यांना सगळं सोडून रात्रीच बोलायचं असायचं. विष्णू, त्यांना असंच आयुष्यभर तडफडत जगावं लागणार. त्यांच्यामुळे माझ्या डॅडच्या आणि मॉमच्या लाईफचे 28 इयर्स निघून गेले. मग ह्यांना कसं ना मी इतक्या सुखासुखी मरू देऊ? ती तडप, त्या वेदना जरा ह्यांनाही समजू दे. अग्नेयने गंभीर स्वरात सांगतच त्याच्या सिगारचा कश भरला. सध्या त्या दोघांचेही चेहरे अगदी सिरियस होते, कारण हा विषयही तितकाच गंभीर होता ना. अग्नी, यार एकदाचा विषय संपवून टाक त्यांचा. तू कितीही दाखवलंस तरी तू आता बेस्ट नाही आहेस. सियामुळे स्वतःच्या रागाला खूप सावरलं आहेस तू. मग आता का हा विषय ताणतोय राजा? विष्णूनेही बोलता बोलता अग्नीच्या हातातली सिगार घेत त्याचा कश भरला. नो विष्णू, माझा राग फक्त माझ्या जाणासमोरच मी कंट्रोल करू शकतो. पण जगासाठी हा अग्नी तोच बीस्ट राहणार, कारण तो काय त्याच्या मर्जीने बेस्ट झाला नव्हता, तर या जगानेच त्याला असं बनवलं होतं. आणि जिथे प्रश्न आपल्या फॅमिलीचा येतो तिथे प्रत्येक माणसाच्या आतला बेस्ट जागा होतो विष्णू. अग्नेयच्या आवाजात आता उतरलेली चीड बघून विष्णू हा टॉपिक वाढवायला गेला नाही. त्या लहानपणीच्या हसमुख अग्नीने किती काय सहन केलंय हे फक्त विष्णूलाच माहीत होतं. आरू, मी आज खूप खुश आहे. फायनली मामीला तिचा हक्काचं प्रेम मिळालं. तिचा मामावर किती जीव अडकलेला हे तर आपण लहानपणापासून बघतच आलोय. पण आता कुठे जाऊन ते पुन्हा एक झाले. ते म्हणतात ना, प्रेम जर खरं असेल तर ते पुढे जाऊन भेटतच. आणि हे मामा मामीच्या प्रेमाकडे बघून तर अगदी सिद्ध झालं. नित्या आरवच्या मिठीत अखंड बडबडत चाललेली. ती इतकी खुश होती की तिची झोप तर कुठल्या कुठे पळून गेलेली. पण मगाचपासून तिचं शांततेत ऐकणारा आरव तिच्या या बोलण्याने अगदी अस्वस्थ झाला. नीतू, स्वीटहार्ट, तू मॉमसाठी खुश आहेस, पण तुझ्या मॉमचं काय? आय मीन तुला तुझ्या. आरव नित्याचं मन जपत तिला प्रश्न विचारायला जाणार की नित्याने अजूनच त्याच्या मिठीत शिरत तिचा चेहरा त्याच्या मानेत लपवला. जणू या विषयावर तिला बोलायचंच नव्हतं. नीतू बाळा, तू बोलू शकतेस माझ्या समोर, मला राग नाही येणार. आरवनेही तिच्या मनाची अवस्था समजत तिला आणखीनच स्वतःवर ओढून घेतलं. तिने भले स्वतःच्या मॉमला माफ केलं असलं तरी ती अजूनही हवे तशी तिच्याशी बोलत नव्हती, हे त्यानेही नोटीस केलं होतं. आरव, मला त्या नात्यांवरच विश्वास ठेवायला भीती वाटते रे. मी मॉमला भाईच्या बोलण्यावरून दुसरा चान्स दिला, पण कुठेतरी माझ्या मनालाही वाटत होतं की तिला एक चान्स मिळाला पाहिजे. बट आता खरं सांगू, तिला असं बघून मलाही खूप त्रास होतोय रे. जो त्रास मामीने इतके वर्ष काढला तो आता मॉमला आयुष्यभर काढायचा आहे. आणि हे फक्त डॅडमुळे झालंय. तो जर माझ्या मॉमच्या लाईफमध्ये आलाच नसता तर माझी मॉम इतकी बॅड झाली नसती. डॅडने पैशांची लालसा तिच्या डोक्यात भरली
आणि सर्व होत्याचं नव्हतं झालं. पण आरू, मला मला त्याचा हेटही करता येत नाही रे. ही इज माय डॅड, माय फर्स्ट हिरो. हाऊ कॅन आय हेट हिम? नित्याला बोलता बोलताच रडू फुटलं. आज तिच्या मॉमला मोकळ्या गळ्याने वावरताना बघून तिला किती त्रास होत होता हे ती कोणाला सांगणार होती ना. श्श, नीतू बेबी, डोंट क्राय स्वीट हार्ट. लिसन, लुक ॲट मी. आरवने तिला व्यवस्थित बेडवर झोपवत तो तिच्यावरून बाजूला होणार की तिने त्याला अजूनच घट्ट कवटाळून घेतलं. इथे मी रडतीये तर तू लांब का जातोय? मला काही नाही ऐकायचं. तू असाच मला मिठीत घेऊन राहा. घ्या. मॅडम तर रडता रडता ही स्वतःचीच बॉसगिरी झाडत होत्या. ते बघून त्याला तर हसावं का रडावं तेच समजेना. खूप स्ट्रॉंग होती त्याची नित्या, त्यामुळेच ती स्वतःला बरोबर हँडल करायची. अरे बाबा, मी तुला मिठीतच घेऊन आहे, पण त्यासाठी तू माझा गळा आवळणार का? थोडं तरी लूज सोड यार, नाहीतर इथेच जाईन मी. नित्याने जखडून घेतल्याने इथे आरवचा श्वासच भरून आला. बारीक दिसत असली तरी बरीच कणखर होती ती, पण त्याचा दबलेला आवाज बघून आत्ता कुठे जाऊन आपण त्याला किती जोरात पकडलंय याची नित्याला जाणीव झाली आणि तिने पटकन तिची पकड सैल केली. आय एम सॉरी आरू, ते माझ्या लक्षातच आलं नाही. त्याला उठून मोठा श्वास घेताना बघून नित्याही गडबडून उठून बसली. नित्या, नक्की तू माझ्यावर प्रेम करते ना? कारण तुझी लक्षणं तर दुश्मनांसारखी आहेत. आरवने त्याची मान मोडत लटक्या रागातच नित्याकडे बघितलं. स्वतःच्याच प्रेमाच्या कृपेने आता खपता खपता वाचला होता तो, पण त्याचे अतीचे नखरे बघून इथे तिचे डोळे बारीक झाले ना. मी तुला दुश्मनांसारखी वाटते का? तुला ना माझ्या प्रेमाची किंमतच नाही. तुझ्यासाठी ती श्रीजाच बरी होती, ती चिचुंद्री. नित्या त्याच्यावर चिडत बेडवरून उठायला जाणार की तोच आरवने तिचा हात पकडून तिला स्वतःकडे खेचून घेतलं. तशी ती जाऊन त्याच्या अंगावरच पडली, पण ती आता रागात त्याला काही बोलायला जाणार की त्याची ती किंचित भडकलेली नजर बघून बिचारीचा आवाज आता कसला बाहेर निघतोय ना. आरू, तिला आपण ओघात श्रीजाचं नाव घेतलेलं लक्षातच आलं नाही. काय बोलली तू? माझ्यासाठी ती श्रीजा बरी. जर असं असेल तर आत्ताच सांग, म्हणजे मी तिच्याकडे जातो. तसही ती मला कोणत्या गोष्टीसाठी अडवतही नाही. आरवने बोलायला उशीर की नित्याची नजर अगदीच लाल झाली, पण त्या रागात आता वेदनेचं पाणीही दाटून आलं. त्याचं नेहमी इतक्या सहजपणे बोलणं तिला आवडायचंच नाही. त्याच्या या बोलण्यावर ती काही न बोलता त्याच्या हातातून स्वतःचा हात सोडवत सरळ खाली उतरली. तसे इथे आरवदेव अजूनच चिडले ना. नित्या, मी जायला नाही सांगितलं. त्याला वाटलेलं ती त्याच्या बोलण्यावर चिडेल, पण इथे तर तिची भलतीच मनमानी चाललेली. पण मला आता इथे थांबणं महत्वाचं नाही वाटत. मी जात आहे. तुला हवे तर तू तुझ्या श्रीजाकडे जाऊ शकतो. तसही ती अडवत नाही ना. देन एन्जॉय युअर नाईट. नित्या त्याला वळूनही न बघता रोकटोक सुनावून बाहेर पडायला. इथे पुढच्या सेकंदाला ती त्याच्या दोन्ही हातांवर उचलली गेली. तसा तिला आणखीनच राग आला. काय बोलली तू? तिच्यासोबत नाईट एन्जॉय करू? रिअली इतका चीप वाटतो का तुला मी? नित्या, बोलताना विचार करत जा, नाहीतर पुढच्या टाइमला तू जे बोलतेय ते करायलाही मी विचार करणार नाही. आरवने येऊन
रागातच नित्याला बेडवर टाकलं. तशी ती अविश्वासाने त्याच्याकडे बघतच राहिली. म्हणजे ती रागात बोलून गेली मान्य, पण म्हणून तोही ते रागात करून दाखवायच्या गोष्टी करत होता. त्याच्या बोलण्यावर तिचं मन इतकं दुखलं की ती आता काही न बोलता ब्लँकेट घेऊन त्याच्याकडे पाठ करत सरळ आडवी झाली. तसं आता त्यालाच कसं तरी झालं. आपणही अतिची माती खाल्ली जाणून त्याने कपाळावर बोटं घासत स्वतःलाच मनात शिव्या हसडल्या. खरंच इतकं अतिचं बोलायची गरज नव्हती असं मनोमन त्याला वाटून गेलं. भलेही ती त्याच्याकडे पाठ करून झोपलेली, तरी तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू न बघताही त्याला जाणवत होते. नित्या, स्वीटहार्ट, आय एम सॉरी. शेवटी त्याने सभ्य मुलासारखी शरणागती घेत तिला मागून मिठीत घेतलं. तसं इथे नित्याने अजूनच तिचे डोळे आत ओढून घेत तिचा हुंदका अडवला. प्लीज नीतू, सॉरी ना बाळा. आय नो मी खूप रॉंग बोललो, पण ते रागात बोललो यार. तू तिचा विषय आपल्या मधात आणला म्हणूनच चीड आली मला. बट येस, तरी मला इतकं टोकाचं बोलायची गरज नव्हती. आय एम सॉरी. प्लीज बघ ना माझ्याकडे. आरवने तिला स्वतःकडे वळवायला बघितलं, पण ती अजिबात हलली नाही. इतकंच काय, त्याच्या बोलण्यावर तिने काही रिॲक्टही केलं नाही. ते बघून आरव हातात सुस्कारा सोडत तसाच तिला मागून कुरवाळत पडून राहिला. रागात त्याची जीभ जरा जास्तच सुटलेली म्हटल्यावर ती इतक्यात काय ऐकणार नव्हती. मॉम, ही साडी बघा, ही छान वाटेल ना तुमच्यावर. आजी बघा ना ही साडी कशी आहे. दुसऱ्या दिवशी सकाळीच सियाने डिझायनरला बोलवून घेतलेलं. आज रात्री लग्न असल्याने त्यांच्याकडे शॉपिंगला जाण्याचा टाइम होताच कुठे. सिया, मला तर वाटतं मॉमवर ही साडी जास्त छान दिसेल. म्हणजे ही साडी हलकीही आहे, मॉमला कॅरी करायला सोपी जाईल. रीटाने सिया समोर दुसरी साडी ठेवत म्हटलं. तशी त्या सर्वांची नजर त्या साडीवर पडली. अरे वहिनी, ही साडी ही खूप सुंदर आहे. आपण हीच फायनल करू. मॉम, आजी तुम्हाला काय वाटतं? सियाची ती चौकस नजर त्या दोघींवर आली, ज्या या मुलींचा पसारा बघून हैराण झालेल्या. तुम्हा दोघींना जे वाटतंय ते घ्या बघू. माझं तर हा बाजार बघूनच डोकं उठलंय. सुवर्णा आता खरंच या मुलींचा उत्साह बघून स्वतःच थकून गेलेली. मॉम, असं काय करता? थोडा तरी उत्साह दाखवा ना. सियाने सुवर्णाला वैतागलेलं बघून इवलंसं तोंड केलं. अरे सिया बेटा, तुमच्या मॉमला या अशा साड्या आवडत नाहीत. तिला तर मी साडी चॉईस करतो, उठा बरं तुम्ही. पलीकडून मिस्टर अग्निहोत्रींच्या आलेल्या आवाजाने सिया आणि रीटाही गालात हसत बाजूला झाल्या. तसं सुवर्णाला मात्र अगदी नकोसं झालं. या मुलींपेक्षा तर तिच्या कांतचा उत्साहच तिच्या अंगाशी येत होता. बघ बघ सुवर्णा, तू किती भाग्यवान बाई. नाहीतर आमचं कुठे असं नशीब की आम्हाला आमचा नवरा साडी निवडून देईल. आजींनी ही संधीचं सोनं करत पेपर वाचणाऱ्या तिच्या अहोंवर तंज कसला, तसा त्यांनी तर पेपर आडच उसासा सोडला. हे लग्न त्यांचा चांगला जीव घेत होतं. वसू, नीट सांगितलंस तरी तुझी प्रत्येक गोष्ट ऐकतो ग मी. त्यासाठी टोमणे काय मारायचे? बोला, कोणती साडी हवी आमच्या कारभारणीला? आजोबाही येऊन आजी बाजूला बसताच त्या तर अगदीच खुश झाल्या. अरे, असं असेल तर मी पण माझ्या रीटासाठी साडी घेणार. आपल्या बेबीला इम्प्रेस करायची संधी विष्णू कसला सोडतोय ना. तोही जाऊन रीटाला साडी बघू लागताच रीटाने तर डोक्यावर हातच ठेवला.
कारण तो तिच्यासाठी साडी निवडणार याचं तर तिलाच सर्वात जास्त टेन्शन आलेलं. वहिनी, माझी नित्या कुठे आहे? मलाही तिच्यासाठी साडी घ्यायची होती. नित्या त्यांच्यात नाही बघून आरवची नजर कासावीस झाली. मग आजपासून कार्ट एकाश आणि किटोत इतकं गुंतलं होतं की त्याला तिची आठवण तरी होती का? आणि आत्ता साहेबांना यांची होणारी बायको आठवली. लग्नाच्या आधीच हे हाल आहेत तर लग्न झाल्यावर हा माणूस तिला कुठेतरी विसरूनच यायचा. आरव, नित्या रूम मध्ये गेलीये. तिला ऑफिस मधून फोन आलेला, सो कसला मेल करायला ती वर गेलीये. आरवची नित्यासाठीची तडफड बघून देविकानेच त्याला उत्तर दिलं. तसा आरव तडक वर पळाला. कालचे कांड साहेब विसरून गेलेले वाटतं. अहो, तुम्ही नाही माझ्यासाठी साडी निवडणार? सगळे आपापल्या पार्टनरसाठी साडी निवडतायत बघून सिया मोबाईल मध्ये डोकं घालून बसणाऱ्या अग्नीजवळ आली. पण तो सडू तर त्याच्या कामात अडकलेला. म्हणजे हा माणूस काय जरा म्हणून रिकामा बसूच शकत नव्हता वाटतं. जाणा, मला साडीतलं काही समजत नाही. आणि मागच्या टाइमला प्रिन्सीच्या बर्थडेला मी तुझे कपडे डिसाइड केलेले तेव्हा किती चिडली होती तू. आपलं तर त्यावरून भांडणही झालेलं. सो नाऊ इट्स बेटर की मी या गोष्टीपासून लांबच राहतो. तुला हवे ते तू घेऊ शकते. अग्नेयने मोबाईल मधून मानही वर न करता तिला उत्तर दिलं. पण त्याच्या उत्तरावर इथे सियाचं तोंड हिरमुसलं ना. अहो, असं काय करताय? झालेलं झालं, पण आता तुम्ही माझ्यासाठी एक साडी सिलेक्ट करा ना. त्याने मागच्या टाइमचा राग अजून पकडलेला बघून सियाला तर या राक्षसाचं काय करू असं झालं. जाणा, पण तिचा हट्टीपणा बघून त्याने तिच्यावर त्याची नजर आणताच ती हिरमसून उठायला तिच्या समोर एक साडी हजर झाली. तसं तिने चमकून त्याच्याकडे बघितलं तर तो गालात हसताना दिसला तिला. मी ऑलरेडी माझ्या जाणासाठी साडी डिझाईन करून घेतली आहे. आता ही तरी आवडते का बघ. अग्नीच्या बोलण्यावर सियाला काय तो आनंद झाला. सो फायनली आता लग्नाची ही शॉपिंग होत आलीये बरं. मग आता लग्नासाठी तुम्ही तयार आहात का? त्यासाठी मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आजचा भाग जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि खूप साऱ्या लोकांसोबत ही स्टोरी शेअर करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा.